नमस्कार. माझ्या ज्योती गोसावी नावाच्या धार्मिक आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता आपण पाहत आहोत रुक्मिणी स्वयंवर प्रसंग 9. श्री गणेशाय नमः. येऊनी जरासंधाप्रती वीरप्रतिज्ञा बोलती, धनुष्य वाहिली हाती रणी ख्याती लावणी. आमच्या बाणांची प्रौढी केवी सहातील बापुडी, नेणती युद्धाची परवडी रणनिर्वडी माराची. यादवाचे बळते किती आम्हा सन्मुख केवी राहती, नोरी सांडून या पळती महारथी लोटले. अचांगळी अधिक शब्द ऐकून उठला वीरगद, पोपे खवळला हलायुध रणमद चालला. रागे पेटला प्रबळ घेतले नांगर मुसळ, नेत्रीहून निगती ज्वाळ परदळ खळबळले. सैन्य आटीत हाला युद्ध देखून चालला जरासंध, त्यावर उठावला वीरगद द्वंद्व युद्ध मांडिले. महावीर बळीभद्र म्हणून चालला दंतवक्र, त्यावर उठावला सात्विक वीर येर येरा पडखळले. दोघा झाली दृष्टादृष्टी गडगडल्या चक्रवाटी, ओढल्या धनुष्याच्या मुष्टी दोघे हट्टी महावीर. रागे पौड्रक चालला त्यावरी कृतवर्मा लोटला, रतरदेसी झगटला गुण सुटला धनुष्याचा. बाण ओढोनिया ओढी कृतवर्मास वेग सोडी, पौड्रकाचा ध्वज तोडी पताका पाडी महितळी. ध्वज तोडला देखोनी वेगे विंदिला 6 बाणी, हातीचे धनुष्य तोडोनी पाडला धरणी कृतवर्मा. कृतवर्मा वीरांगे रथावरी चढला वेगे, धनुष्य वाहून रागे बाणाने के वर्षला. पौड्रक बाणा ते तोडित बाणामागे बाण सोडित, अलक्ष लक्षोणी भेदित वीर विख्यात कृतवर्मा. हाती घेऊन 3 बाण दगदगीत अतिदारुण, पौड्रका तुझा घेईन प्राण वेगी बिंदाण पाहे माझे. पौड्रक निवारण करी परिते आणि वार भारी, एक सारथी आते मारी 2 उरी आदळले. बाण भेदले सपिच्छेसी पौड्रक पडला धरणीसी, मूर्छना दाटली त्या कैसी देहभावासी विसरला. पौड्रक पडला मूर्छित तव धाविंदला विदुरत, त्याते अक्रूर वारित पाचारित रणभूमी. अक्रूर वीर अतिगाढा रथ घातला आडवा रथापुढा, घालून उठला वेगाडा बळे मेढा रोविला. बळे मेढा ओढिला तुझे नाव तव अक्रूर, दारुण नव्हेसी योद्धा क्रूर. तुझं कोण गणिल वीर रणी धीरण धरवे, दयासी नाही वीरवृत्ती तयासी अक्रूर घा म्हणती. तुझसी युद्ध ते किती बाणशिती लाविला, तुझी हृदयीची क्रूरता समूळ बाणी मी छेदिता. पाहे माझी अक्रूरता मदगर्विता झाडण, सुटले दोघांचेही बाण अति झणत्कारे वाचती गुण. बाणी गगन झाले पूर्ण सूर्यकिरण झाकुळले, मेघा माझी विजू तळपती तैशा भाली झळकता ती. बाण बाणा आदळती तिडक्या उठती अंतराळी, षडविकार साही बाण अक्रूरावरी घाली दारुण. येरी निर्विकार लक्ष साधून बाणी बाण निवारिले. आता हे 2-3 अध्याय आहेत ना, ते सर्व युद्धाचं वर्णन करणारे आहेत. मागच्याच अध्यायामध्ये गदानी सांगितलं होतं कुणाला, हलायुधाला म्हणजे बळीरामाला, की तू एकटाच काय म्हणून हा वीरत्वाचा भाग सगळा घेशील, आम्ही पण त्यामध्ये आम्हाला पण पाहिजे. आणि प्रत्येकाने एक एक वीर आपला वाटून घेतला होता, की तू ह्याच्याशी लढ तू त्याच्याशी लढ. म्हणजे बरोबर आहे, ती एक प्रकारची युद्धनीतीच आहे. मग आता इथं मागच्या यात काय झाले, जरा संध्याला बोलले ना, ते 17 वेळ पळाले ती निर्लज्ज मागुती आले ती. कारण 17 वेळा त्याने मथुरेवर धावा बोलला होता आणि 17 वेळा त्याला याने हाकलला होता. श्रीकृष्णाने त्याला पराभव करून हाकलून दिला होता. मग त्याच्यामुळं जरा संध्याला काय ते वीर प्रतिज्ञा बोलायला लागले, की तुझ्या हातामध्ये धनुष्य आहे खरे, पण फायदा काय तुमच्या धनुष्याचा, तुमच्या बाणाची तर ते मागध हे जरासंध म्हणजे मागध. मग बाकीचे आले वीर त्याच्यामध्ये, रुक्मियाचे, शिशुपालाचे, मद्र देशाचे असे वीर आले आणि म्हणले आमच्या बाणाची एवढी प्रौढी आहे की त्याच्यापुढे हे यादव एवढेसे आहेत. हे यादव काय म्हणे, आम्ही त्यांना केव्हाच म्हणे मारून टाकू. नवरीला सोडून पळतात की नाही बघा, नवरी घेऊन चाललेत ना, नवरीला सोडून पळतात की नाही. मग हे असे शब्द ऐकून गद खवळला आणि हलायुध म्हणजे बळीराम पण खवळला.
मग झाला, त्यानं नांगर मुसळच घेतलं. त्याचा हत्यार म्हणजे धनुष्यबाण वगैरे तलवार बिलवार काही नाही, डायरेक्ट भला मोठा नांगर आहे. तो त्या मध्यभागी रोवायचा, खदखदा हसायचा, तो हलवायचा की सगळी धरणी हलते आणि मग येईल त्याला मुसळाने बडवत सुटायचं. अशी ह्याची परिस्थिती. त्याच्या नेत्रातून फार ज्वाळा निघू लागल्या. मग जरासंध आणि गद यांचं युद्ध झालं, द्वंद्व युद्ध झालं. मग बळीभद्र चालला, त्याच्यावर दंतवक्र चालला, मग त्याच्यावरती सात्विक वीर गेला. मग असं धनुष्याच्या त्यांच्या दोघांच्या पार 10 मार झाल्या दोघांच्या. मग त्याच्यावरती पौड्रक चालला होता, पौड्रकावरती कोण, कृतवर्मा गेला. रथाला रथ झगटला आणि मग कृतवर्मा त्यानं बाण सोडले, कृतवर्मा खाली पडला, पुन्हा उठला, पुन्हा आपले बाण लावले, पुन्हा काढले, 3-3 बाण असे सोडले की एका बाणानं सारथी मारला आणि 2 बाण त्या पौड्रकाच्या छातीमध्ये लागले आणि तो पौड्रक खाली पडलेला आहे. त्याच्यानंतर विदुरथ आला. हा विदुरथ कौरवांच्या बाजूचा, हा दुसरा विदुरथ आहे. विदुर वेगळा आणि विदुरथ वेगळा. हा विदुरथ आला अक्रूरावरती. अरे म्हणे, तुला कोण योद्धा म्हणेल, तुझ्या तर हृदयामध्ये क्रूरता नाहीच आहे ना, तू नुसता अक्रूर आहेस, तर तुझं नावच अक्रूर, तर तू कसला योद्धा, तुला मी आत्ता खाली आडवा पडेन. अक्रूर म्हणतो, तसं नाही रे, माझ्या एका बाणानं तुझ्या हृदयातली सगळी क्रूरता मी नष्ट करून टाकेन, म्हणून मी अक्रूर आहे, लक्षात ठेव. तर असे यांचे शब्द पण म्हणजे रणात असतंच ते. बघा आता कशी हर हर महादेव घोषणा आहे तर किंवा कोणती जी बाकीची, तर ती एक प्रकारे प्रोत्साहन देण्यासाठी समोरच्याला असा अपशब्द बोलून तेवढा मग तो जोश चढतो स्वतःला पण आणि बाकीच्यांना पण. तर असं हे षडविकार सगळे सहाही बाण षडविकाराचे अक्रूरावर टाकले. आणि अक्रूर हा निर्विकार आहे, त्याला कुठलाच विकार नाही. आपले षडविकार म्हणजे काय, मोह, मद, मत्सर, दंभ असे जे सगळे आहे, राग, लोभ, क्रोध, मोह, मद आणि मत्सर. तर अक्रूराला ह्यातला एकही विकार नाही, त्यामुळे ते विकाररूपी बाण त्याने एका क्षणामध्ये त्याचं निर्वाण केलं. तिखट उर्मीची या भाली, सवेची विदुरथ घाली, गाये करीन अबोध भुली, गर्जून बोली विंदित, काढला निज बोध कुराडा, गुणी लावणी लोटला पुडा, भाली सहित जोडला मेडा, गाडा धनुर्वाडा क्रूर, घेऊन क्रोधाचा भाला, रथावरून तो उडाला, निश्चय शांती विंदिला, भाला तोडला माझारी, गुप्त होती वासनासुरी, हाणो धावीन दला उरावरी, स्वानुभवाची भाली खरी, धीरे निर्धारी विंदिली, भाळी आदळली छत्राने, विदुरथ झणझणला तेने, सुरी उडविली कोणे माने, गेली गगना दिसेना, बाण अव्यय काढला, गुणी अवगुणाचे जोडला, अक्रूरे कानाडी ओढला, उडविला हो विदुरथ, बाप अक्रूर वीर राणा, कोणे नेटे सोडले बाणा, रथासहित उडविला गगना, रणप्रदक्षिणा करविली, बाण भेदला जिव्हारी, विदुरथ पडला धरणीवरी, डोळा लागली अर्धचंद्री, जेवी खेचरी योगिया, श्वल्फक सात्यक चक्रदेव, कंकसारणादी यादव, यावरी उठावले राजे सर्व, अंगवंग आदी कलिंग. मध्ये उदाहरण पण कसं दिलंय बघा, की वासनेची सूर्य आहे, मग त्याला निजबोधाची कुऱ्हाड, म्हणजे बोध करतात माणसाला, त्या निजबोधाची कुऱ्हाड लावून अक्रूरानं ते तोडलेलं आहे, भाले वगैरे सगळे. मग क्रोधाचा भाला सोडला, म्हणजे रागाचा भाला सोडला, वासनेची सुरी सोडली, अशी एक एक त्यांनी कल्पना दिल्या आहेत. आणि मग अक्रूराने असा कानाडी एकच बाण सोडला, म्हणजे कानापर्यंत प्रत्यंचा ताणून असा जो बाण सोडला, तर विदुरथाला रथासहित आकाशामध्ये उडवला. मग तो बाण त्या जिवारी लागला, खाली पडला आणि अर्धचंद्री म्हणजे डोळेवर जातात ना, अर्धबेशुद्ध अवस्था, की जशी खेचरी योग्या म्हणजे खेचरी मुद्रा आहे एक, ती योगाची खेचरी ही मुद्रा आहे आणि त्याच्यामध्ये ते 2 भुबयाच्या मध्ये आपली नजर लावतात आणि त्या मुद्रेमध्ये समाधीला बसतात. तर तशी म्हणे याची एक प्रकारची समाधी लागली. मग सात्यक, चक्रदेव, कंक, सारण याच्यावर अंग, वंग, कलिंग हे सगळे राजे उठावले आणि एकमेकाशी जोरात युद्ध यांचं चालू आहे. बाण सणसणा सुटती, खडगे खणखणा वाजती, रथरथासी आदळती, वीर गर्जत सिंहनादे, रणी उठला लोहधुरोळा, तेने चालवू न शके वारा, रणमद चढला से वीरा, येर येरा हा किती, बाणबाणासी आदळीती, गाई तिडकिया उठती, तेने पिसारे पेट घेती, बाण जळती अंतराळी, कारुषे घेऊन बाण नव, वेगी विधिला चक्रदेव, बाणासरशी घेऊन धाव, रथावरून या सोडला, चक्रदेवे लवडसवडी, कारुषावरी घातली उडी, येरू सापडला रथाबुडी, बुद्धी गाडी तेने केली, अंग चुकवून वेगेशी, चक्रदेव धरला केशी, धडक हाणून उरासी, कारुषासी पाडले,
गजारूढ पै विख्यात अंगराये पेल्ला हस्त चक्रदेवाचा मोडला रथ वीरा खस्त करतसे अंग योद्धा महाबळी रथ रगडी गजातळी यादव सेना मंडळी रणरांगोळी करू आला. मग आता हे सगळे अंग वंग कलिंग एकमेकाशी बाणाला बाण तलवारीला तलवार इतका की त्या लोखंडाचा पण धुराळा हवेमध्ये इतका पेटला होता आणि अनेक बाण वरच्यावरच पेट घ्यायचे एकमेकावर आदळून. मग आता ह्यांच्यामध्ये यादवांमध्ये चक्रदेव नावाचा आहे. त्यानं कारुशाने काय केलं म्हणजे कौरवांमध्ये कौरव नाही हे जे रुक्मियाच्या बाजूनं लढणारे आहेत कारुशाने 9 बाण घेतले आणि चक्रदेवावर सोडले. मग चक्रदेवानं काय केलं रथ सोडला खाली उतरला त्या कारुशावरती उडी घातली तर तो रथाच्या खाली सापडला त्याला बरोबर. मग त्याने काय केलं अंग चुकवलं आपलं रथाखाली जाणारं आणि त्याचे केस धरले चक्रदेवाने आणि त्याला हाणलं कारुशाला उतानं पाडलं. आता तेवढ्यात काय झालं अंगराजानं ते बघितलं आणि त्यानं चक्रदेवाचा रथ मोडला आणि हत्तीखाली त्याला घेऊ बघत होता. तो हत्तीवरती होता तर हत्तीखाली त्याचा रथ तुडवायची परिस्थिती त्यानं आणलेली आहे की जसे काय यादवांची राखरांगोळी करायलाच हा अंगराया आलेला आहे. यादवा माझी कंकबळी रागे उठिला करत होळी अंगासी हाणून कपाळी गजासहित मारिला कलंगावरी कलिंग सैन्यावरी देख रागे उठला सात्यक वीर मारले अनेक रणसैनिक पाडले कोपा आला कलिंगासी सात्यकी विंदिला बाणे विसी एकची बाणे तोडून त्यासी कलिंगासी पाचारिले गुणी लावणी कुराडा मुकुट पाडणी तोडला मेढा धनुष्य घेऊन उठला वेगाडा कलिंग गाढा कोपला रथविंदीला मकर तोंडी सवेची दोन्ही चाके फोडी पाडली सात्यकीची मुरकुंडी बाणी बितंडी विंदीला सात्यकी वीर जगजेटी पडता पडता सवेची उठी गदा घेऊन या मुष्टी कलिंग दृष्टी सुदला सव्य अपसव्य गोवंडी गदा न धरत पातला तो योद्धा कलिंगे तोडली ते गदा सात्यकी क्रोधा चढिंदला. मग आता एकेकाचं दाखवले. मग तो कलिंग आला होता चक्रदेवाला मारायला मग तिथं सात्यकी आला. मग सात्यकीने आपली कुऱ्हाड पाजळली त्याचा मुकुट तोडला त्याच्या रथाचा मेढा म्हणजे मुख्य जो मधला दंड असतो ज्याच्यावर वरचं छत्र वगैरे असतं तो तोडलं. ते बघून तो कलिंग पण कोपला आणि मग त्यानं रथविंदीला मकर तोडली. मग त्याची काही एक योजना असेल मकराच्या तोंडासारखी चाकं दोन्ही पाडली सात्यकीची पार मुरकुंडी उठली पण तो पडता पडता उठला पुन्हा गदा घेतली कलिंग बघितला आणि सव्य अपसव्य म्हणजे आपण आता क्लॉक आणि अँटी क्लॉक म्हणतो ना तसं ते सव्य आणि अपसव्य आहे. त्या पद्धतीने गदा फिरवत फिरवत तो योद्धा गेला. मग कलिंगानं ती गदा तोडली. मग सात्यकी क्रोधाला आला आणि रथाचा आग घेतला म्हणजे रथाचं चाकच घेतलं आणि त्याच्यावरती धावला. कोपे हाणू जाता सात्यक येरे मस्तक चुकविला. त्याच्या डोक्यावरच ती चाक घातलं असतं पण त्यानं ते चुकवलं. कोणी कलिंगानं कलिंग राजाने रथाखाली घातली उडी अंग चुकविले रथाबुडी कलिंगाचा रथ मोडी चारी घोडी मारिली वंगराजा रणप्रवीण कोपे चालला घेऊन बाण त्यावर उठावला सारण युद्ध दारुण तेन झाले. मग कलिंगाच्या रथाचं घोडे मारले त्याचं रथ मोडलं. बिचारे हत्ती घोडे फुकट ह्यांच्या लढाईत मारतात आणि ते युद्ध झालं. मग ते बघताना वंगराजाला राग आला. अंग वंग कलिंग हे लाईनमध्ये तेव्हाची बंगालच्या आसपासची सगळी ही छोटी छोटी राज्य आहेत ज्याचा मग तो मोठा बंगाल आणि बांगलादेश वगैरे झालेला आहे. मग वंगराजा गेला. मग त्याचं सारणाचं आणि त्याचं युद्ध झालं दारुण. भोवता बाणाचा वळसा सैन्य पाडले धारसा बाण भेदिले सपीच्या वंग त्रासा पावला सारणे थोर केला मारू सारथी आणि मारले वारू बाणी भेदले रहमरू आणि दळभारू झोडला विरत केला वंगराजा सवेची चढे पट्ट गजा धनुष्य वाहून यावजा बाण पैजा घेतले शर सोडले सारणावरी सारण बाणा ते निवारी गजे रथ केला चुरी दात उरी लाविले रथाखाली घातली उडी गज धरला शुंडा दंडी सारण सोंडे ते मुरडी गजा बुडी रिगाला गज मारावया एक सरे सारण गजा तळी फिरे वंग वर्षत आहे शस्त्रे सारणा बाहेर निघोने दी सारण कोंडीला महावीर यादव दळी हाहाकार ऐकून पावला बळीभद्र वृक्ष थोर उपडीला राहे राहे म्हणे वंगाते तेने विंदीला बाणे शते मुसळ घेऊन डावे हाते त्या बाणा ते निवारिले दक्षिण हाती होता वृक्ष एकाची घाये कपाळ मोक्ष गजनिमाला निशेष अधो मुख पडियेला आडवा धाविंदला केशिक राजा उठावला मुख्य
झाला बळीभद्र सन्मुख, दोघे देख खवळले. केशिकावरी हालायुध, मारा पेटला सुबुद्ध. येरीकडे राजे सन्नद, यादवावरी उठावले. केशिक राजा आतुरबळी, राम मारिल निजहाळी. गवेशन राजा रणकल्लोळी, घेल संफळी यादवासी. मग आता हे एकेकांचं कसं सारण झाला. मग सारणाचं युद्ध झालं. मग त्याच्यानंतर त्याने काय केलं, वंग आणि सारण यांचं युद्ध चालू आहे. आणि मग त्याने त्याचे घोडे मारले, त्याच्या रथाची चाकं मोडली. मग तो उठला कोण, वंगराजा, आणि हत्तीवरती चढला. आणि मग हत्तीवरनं बाण सोडायला लागला. मग तो हत्ती पण एवढा भारीतला होता की त्यानं हा रथात होता ना सारण, मग सारणाचा रथ तोडला, सगळं मोडलं. मग सारण बाहेर पडला. हत्तीने पार ते छातीला दात लावले, कोणाच्या, सारणाच्या. मग सारण तिथनं गजाच्या खाली शिरला, म्हणजे हत्तीच्या खाली शिरला, खालून युद्ध करू लागला. ह्यानं चारी बाजूनी जे बाण मारले की तो कोंडला गेला. मग यादवांमध्ये हाहाकार उठला की अरे आपलं सारण एवढा मोठा महावीर आहे, तो आता कोंडला गेलाय. मग बळीभद्राने काय केलं, एक वृक्ष मोठा उपटला, एका हातामध्ये वृक्ष, एका हातामध्ये मुसळ घेतलं आणि तो वृक्ष असा जोरात टाकला तर तो गज आहे तो निमाला, म्हणजे मेला, तो हत्ती मेला. आणि असा आदोमुख म्हणजे पुढं तोंड करून तसाच हत्ती खाली पडला. मग केशिक नावाचा राजा धावला. मग त्याला बळीभद्राचं त्याचं दोघांचं युद्ध झालं. मग केशिकानंतर कोण आलेला आहे आता, गवेशन नावाचा राजा आला आहे. तर तो यादवाशी संफळी घेतो, म्हणजे यादवांशी खूप युद्ध करतो जोरात. तेव्हा राम माजविल रणनदी, तेने चहू पुरुषार्था मोक्षसिद्धी. कृष्णदृष्टीची या प्रबोधी, सायुज्यपदी निजयोध्ये. श्रीकृष्णाची या दृष्टी पुढे, रणा येता सायुज्या चढे. निधडिया वीरा भाग्य चोखडे, सायुज्य रोकडे साधिती. तेथे द्वंद्वयुद्ध अतितुंबळ, रणी माजेल रणकल्लोळ. एका जनार्दनी रसाळ, कथा कलिमल नाशिनी. मग आता जे जे योद्धे त्या रणामध्ये कामाला आलेत ना, ते सगळे कृष्णाच्या दृष्टीपुढे असल्यामुळं त्या सगळ्यांना सायुज्य मुक्ती मिळालेली आहे. मग ते शत्रूकडचे असोत नाही तर यादवांकडचे असोत. आता पुढच्या अध्यायामध्ये हा गवेशन आणि बळीराम यांचं खूप महायुद्ध होईल, द्वंद्वयुद्ध होईल, तुंबळ असं. ते आपण पुढच्या अध्यायात पाहूया. इति श्रीमद्भागवते महापुराणे दशमस्कंदे हरिवंशसंहिता संमत्ते रुक्मिणी स्वयंवरे युद्धवर्णन नाम नवप्रसंग. श्री गोपालकृष्णार्पणमस्तु. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. मूकं करोति वाचालं पङ्गुलं लङ्घयते गिरि यत्कृपात्वमहं वन्दे परमानन्दमाधवम्. आकाशपतित तोय यथा गच्छति सागरात् सर्वदेव नमस्कारं केशवं प्रति गच्छति. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय.